आयुष्याचा एखादा टप्पा म्हणजे एक अदृश्य दालन, जिथे आपण स्वतःच्या सावलीसोबत संवाद साधतो. ती सावली कधी आपल्या पुढे चालते तर कधी मागे उभे राहते, पण नेहमी निर्विकार, शांत आणि नित्य साक्षी असते. दिवसाचे चक्र फिरते, प्रहरांचे घड्याळ बदलते आणि त्या बदलत्या रंगछटात आपणही नव्या रूपाने उमलत राहतो. भूतकाळाशी जपून उकल केली की जाणवतं, अरे रे, किती युगायुगांचा ठेवा निशब्दपणे सरून गेला आहे. या चार भिंतींच्या अभ्यासिकेत बसताना मला असं वाटे की मी अक्षरांच्या महासागरात तरंगणारी नौकाच जणू. प्रत्येक ओढ म्हणजे एक लाट, प्रत्येक पाण म्हणजे एक अज्ञात किनाऱ्याची वचनबद्धता. तासांचे तुकडे, क्षणांचे कण जणू हातातून सरणाऱ्या वाळूंच्या कणांसारखे विरून जात. कधी कधी ध्येयाच्या दिशेने चालणारी ही पावले मैल पसरत गेली, पण वळून पाहिलं तर प्रश्न उरला, या प्रवासात नेमकं सार्थक काय गवसलं? ध्येयाकडे धाव घेणं म्हणजे जणू मृगजळाच्या मागे चाललेला प्रवास. पायाखाली धूळ उडते, आकाशात दुसरं स्वप्न चमकतात आणि प्रश्न मात्र तोच की शेवटी गवसणार काय, याची अशाश्वती? आणि मुखी लागणार अमृताचा थेंब की केवळ तहान चातकासारखी? या काळाने मला शिकवलं की आनंदाचे क्षण म्हणजे वादळाआधी उमललेली इंद्रधनुची वलय, आणि दुःख म्हणजे त्या इंद्रधनूंच्या रंगांना गिरवणारा काळोख. पण या साऱ्यांच्या पलीकडे उभा आहे वेळ, जणू शांत ऋषी, ज्याच्या डोळ्यात आकाशांचं गूढ दडलं आहे. कधी वाटतं आपण करते आहोत, आपल्याच हाताने आपण भविष्य घडवतो, पण पुढल्याच क्षणी जाणवतं आपण तर केवळ बाहुल्या आहोत आणि दोऱ्या ओढणाऱ्या आहे तो अदृश्य कठपुतलीकार म्हणजेच परमात्मा. ही शंका, हा प्रश्न, तोच तर जीवनातला सगळ्यात गहन धडा आहे. कदाचित आणि यदाकदाचित हे सत्य नसलं तर? शेवटी उमलून जातं की पुस्तकं केवळ पृष्ठ घडवितात, पण पुस्तकांच्या पलीकडल्या पानांवर खरी कहाणी, खरी शिकवण असते तीच. आणि त्या शिकवणीत दडलेलं असतं अस्तित्वाचं रहस्य, जे कधी उमलत नाही पण सतत सतत आपल्याला चालवत राहतं, अविरत अविरत आणि निरंतर. सदर लेख लिहिलेला आहे कावेरी हिने. धन्यवाद.